पाठाचे नाव आमचा खंड्या. आमचा खंड्या आम्हा मुलांपैकीच एक होता. इतकेच की तो 4 पायांवर चालत असे आणि त्याला बोलता येत नसे. आमच्या घरी तो आला तेव्हा ते एक लहान पिल्लू होते, तरी हाडापेराने थोराड वाटे. वयाच्या मानाने दांड दिसत असे. अंगावरचे केस इतर कुत्र्यांच्या मानाने थोडे लांब होते. छाती, मांड्यांची मागची कड आणि मान यावरचे केस विशेषच लांब होते. पण खंड्याची खरी शोभा म्हणजे त्याचे कान होते. आतले कानाचे कोके फार मोठे होते असे नाही, पण त्यावर वाढलेले केस एखाद्या गोसाव्याच्या दाढीप्रमाणे लांबलचक होते. खाली वाकून तो हुंगत असला तर त्याच्या त्या केसांची टोके भुईला लागत. या लांब केसांमुळे खंड्याचा चेहरा मोठा गंभीर दिसे. मी कितीही तपशिलाने या आमच्या लहानपणच्या सोबत्याचे वर्णन केले तरी त्याचा मोहरा डोळ्यांपुढे जसाच्या तसा उभा राहणे कठीण आहे. प्लेगच्या दिवसात आम्ही दरसाल रानात राहायला जायचो. राखणीला बरोबर खंड्या असला म्हणजे कोणीही बिनघोर घोरत पडावे. नुसत्या उग्र मुद्रेच्या बळावरच तो माणसांना 25 हात दूर उभे करी. पण त्यांना माहीत नसायचे की हा कुत्रा कोकरासारखा गरीब आहे. अंगणात वाळत घातलेल्या सतरंजीवर पोरे गमतीने पसरलेली असली म्हणजे त्यांच्यात हा जायचा. ती मुलेही त्याला धरून लोळवत, त्याला आ करायला लावत आणि त्याच्या त्या अक्राळ विक्राळ तोंडात खुशाल हात घालत. पण खंड्या कुणाला कधी चावला नाही की कुणाला त्याने कधी ओरबाडले नाही. या प्राण्याला माणसाचे शहाणपण होते. खरे म्हणजे शहाण्या माणसाचे शहाणपण त्याला होते असे म्हटले पाहिजे. स्वयंपाकघरात आमची पंगत बसलेली असायची. तो आमच्या समोरून जाई, पण या शहाण्या प्राण्याने एकदाही कधी आमच्या ताटाकडे किंवा स्वयंपाकाकडे ढुंकूनही पाहिले नाही. मग थांबून भाकरीसाठी शेपटी हलवणे लांबच राहिले. हे त्याचे वर्तन खरोखर अगदी शहाण्या माणसासारखेच असे. खंड्याचे शहाणपण माणसांना सुद्धा लाजवणारे होते. एकदा गावात प्लेगची साथ असल्यामुळे आम्ही रानात राहत होतो. तेथून 3-4 मैलांवर माझी बहीण दुसऱ्या एका रानात प्लेग निमित्त राहत असे. ती तेथे प्लेगनेच वारली म्हणून तिच्या घरच्या मंडळींना आम्ही आमच्याकडे घेऊन आलो. बरोबर त्यांची अंथरुणे पांघरुणे होती. ती घरात घेणे धोक्याचे होते. आमचे वाडगे खूप ऐसपैस होते म्हणून आमच्या झोपडीपासून बऱ्याच अंतरावर एका बाजल्यावर ही सारी चिरगुटे आम्ही उन्हात ठेवून दिली. ती 3-4 दिवस तेथेच ठेवायची होती. वाडग्यात येण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती म्हणून रात्रीच्या वेळी ती कोणी घेऊन जाईल असे आम्हाला कधी वाटलेच नाही. रात्र पडली. आम्ही झोपी गेलो. खंड्या झोपडीच्या बाहेर दाराशीच नेहमीप्रमाणे होता. सकाळी उठून पाहतो तो खंड्या अंगणात नाही. आम्ही इकडे तिकडे पाहू लागलो. जाता जाता त्या दूर टाकलेल्या कपड्यांकडे गेलो. तो त्या बाजल्याच्या शेजारी नख्यांनी काढलेल्या एका डबऱ्यात खंड्या पाय पुढे पसरून बसलेला. धन्याची चिरगुटं झोपडीपासून लांब पडलेली होती. ते जातील ही खंड्याला भीती होती म्हणून नेहमीचे अंगणातील ठिकाण सोडून हा इमानी प्राणी त्या बाजल्यापाशी रात्रभर बसून राहिला. थंडी लागत होती म्हणून त्याने नख्यांनी एक पसरट डबरा काढला आणि त्याच्या उभेत कपड्यांवर खडा पहारा करत आमचा हा मित्र सकाळपर्यंत ताटकळत राहिला होता. एकदा आमची गाय आम्ही वाड्याच्या बाहेर चरायला सोडली होती. समोर हिरवळ लांबवर पसरलेली होती. मी तिथेच हिरवळीवर आडवा झालो होतो. खंड्या शेजारी होता. चरता चरता गाय बरीच दूरवर गेली. तिला लांबलचक कासरा बांधलेला होता. माझ्या अंगाला राहिलेले त्याचे टोक धरून मी गायला परत ओढू लागलो. गाय जवळ येईना. मी जोर करताच गाय बेफाम बनली. गाय मोठी चपळ होती. तिचा मोहराही मोठा देखणा आणि मानीपणाचा दिसे. मी तिला ओढत आहे हे तिला खपले नाही. पाठीवर शेपटी घेऊन ती 4ही पाय उचलून उड्या मारू लागली. मी कासरा ओढतच होतो. या झटापटीत त्या लांबलचक कासऱ्याची 3-4 विळखे माझ्या पायांच्या भोवती पडले. गाय तर उड्या मारत पळू लागली. माझी फरफटच झाली. इमानी खंड्या शेजारी होता. त्याने माझी स्थिती ओळखली आणि तो गायच्या समोर जाऊन तिला अडवू लागला. गाय वळेल तिकडे खंड्या पुढे होई. त्याने भुंकून भुंकून गायचा मार्ग बंद करण्याची वेळ आणली. त्याने त्या गायीला असे रोखून धरले की तिला थांबणे भागच पडले. त्या प्रसंगाच्या खुणा अजूनही माझ्या दंडावर आहे आणि खंड्याच्या पराक्रमाचे स्मरणही माझ्या मनात कायम आहे. आम्ही प्लेगचे दिवस शेतावर काढले आणि प्लेग संपला म्हणून घरी परत आलो. 1 आठवडा गेला असेल. एके दिवशी खंड्या सकाळी गोठ्यातील आपल्या जागीच बसून राहिला. काठीने थोडेसे ढोसल्यावर तो बाहेर आला, पण मागले पुढले पाय ताणून आळस देऊ लागला. डोळे आणि मान लांबवून काही चमत्कारिक फुत्कार करू लागला. आम्हाला वाटले खंड्याला थंडी झाली असावी आणि म्हणून तो आळसावला असावा.
दुपारी नेहमीप्रमाणे दूध भाकरीचा काला त्याच्या पुढे आणून ठेवला, पण खंड्याने पडल्या पडल्याच मान वर करून त्या भांड्याकडे पाहिले आणि पुन्हा तो मुरकटून पडला. त्याला मी पुष्कळ अंजारले गोंजारले. खंड्या खंड्या म्हटले. पाठीवर थोपटून उठ ना म्हणून 2-3दा जोराने ओरडल्यासारखे केले, पण घशातून गुर गुर आवाज काढून तो अधिकच सताड पसरला. खंड्याचे अंग तापले होते. मी हाताने त्याची मान चाचपून पाहिली. तो कोळीसारखी गाठ हाताला लागली. अरे रे, खंड्या प्लेगने मरणार हे आता ठाम ठरले. खंड्याच्या या दुखण्याने आमच्या तोंडचे पाणीच पळाले. म्हसवडच्या माळावर जन्मलेला हा जीव आमच्या घरी साताऱ्यास वाढून प्लेगने नाहीसा झाला. घरातले माणूस गेल्याने जे दुःख होते तेच आम्हाला झाले. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ इथे संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.